अजब रमा राघवची जोडी. म्हणून मी ठरवलंय आजपासून तुझी कंपनी हाय स्काय टेक्नॉलॉजी असेल. येस राघव, मी तुला माझ्या कंपनीत जॉब ऑफर करतोय. व्हॉट? अँड डोंट वरी राघव, तुझ्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंटला मॅच होईल असं पॅकेज तुला मिळेल. वर्षाला 5 कोटी. व्हॉट? मी याचा जॉब ऑलमोस्ट घालवला होता आणि आता याला 5 crores पर annumचं पॅकेज मिळालं. व्हॉट द हेल? मगाशी मी म्हणालो होतो हा हॉरिबल दिवस मी कधी विसरणार नाही, पण आता म्हणतो हा सोनेरी दिवस कधी विसरणार नाही. कारण आज मला माझा बेस्ट एम्प्लॉई मिळाला. बोल राघव, माझ्या कंपनीला कधीपासून जॉईन होतोय? करोड राघवची तर लाईफ बनली यार. हो ना, पण आपला स्टार एम्प्लॉय गेला ना, तो आता सौरभ सरांची कंपनी जॉईन करणार. गप्प काय आहेस राघव? आन्सर मी. कधीपासून जॉईन होतोय? सर, नवीन एम्प्लॉईसाठी 5 करोडचं पॅकेज जरा जास्त होत नाहीये का? नाही, तो नवीन एम्प्लॉई जर राघव पुरोहित असेल तर ते पॅकेज नक्कीच कमी आहे. हो नो, मी राघवला घालून बसलो. आता त्याच्या टॅलेंटचा सगळा फायदा हाय स्काय टेकला होणार. नो 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 प्लीज नो. राघव, काय झालं? बोल ना काहीतरी. सर, माझ्यासाठी आत्ता आहे तेवढंच पॅकेज खूप आहे सर. काय? अरे ते तर मी ऑफर केलं त्याच्यापेक्षा 5% पण नाहीये. तरी माझ्या कंपनीत तू तितकंच घेणार? तुमच्या नाही सर, माझ्या कंपनीत. म्हणजे? मला माफ करा सर, तुमच्या या ऑफरचा मी आदर करतो, पण मी माझी कंपनी सोडून दुसरीकडे कुठेही जाणार नाही. व्हॉट? एवढ्या मोठ्या पॅकेजला तू नाही म्हणतोयस? अरे पण का? हा मॅडनेस आहे. हा जर वेडेपणा असेल तर तो करायला मी तयार आहे सर. पण मी बबली सरांची कंपनी सोडून दुसरीकडे कुठेही जाणार नाही. आमच्या सरांशी मी असा अप्रामाणिक नाही वागू शकत. 5 कोटी रुपयांसाठी सुद्धा तू फ्लिप ओव्हर करणार नाहीयेस? सर, तुम्ही अगदी 10 किंवा 15 कोटी रुपयाचं पॅकेज ऑफर केलं ना, तरीही मी नाही स्वीकारणार ही नोकरी. कारण आज मी हे प्रेझेंटेशन करू शकलो ते आमच्या बबली सरांमुळे. त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला म्हणून मी हे प्रेझेंटेशन करू शकलो. मी त्यांचा हा विश्वास कसा काय तोडू सर? मी मगाशीच म्हणालो तुम्हाला सर, माझं काम हा माझा धर्म आहे आणि माझा धर्म मला हे सांगतो की आपल्या गुरुशी कायम एकनिष्ठ राहावं. सर, आज मी जर मोठ्या पगाराच्या मोहापायी बबली सरांना धोका दिला ना, तर माझा धर्म मला कधीच माफ करणार नाही. ओ गॉड, किती ड्रामेबाज आहे हा. ह्याच्यापेक्षा ते पॅकेज घे आणि निघ ना इथून. इडियट. तू काय करतोस हे तुला तरी समजतंय का? या कंपनीमध्ये तू आयुष्यभर जरी खपलास तरी तुझा पगार 5 कोटीपर्यंत पोहोचणार नाही. सर, मी पुरोहितांच्या घरात जन्म घेतला. पूजा सांगणं हा आमचा व्यवसाय.
पण ती पूजा आम्ही फक्त दक्षिणेसाठी नाही सांगत. आम्ही केलेली प्रत्येक पूजा ही भक्तिभावाने केली जाते. आणि माझी ही नोकरी ही माझ्यासाठी पूजे समानच आहे. आणि ती करण्याच्या श्रद्धेपुढे पैसा कधीच मोठा ठरणार नाही सर. नाऊ लुक, अशा फिलॉसॉफीज आता फोनवरच्या फॉरवर्ड्स पुरत्या उरल्या आहेत. आयुष्यात याचा उपयोग शून्य आहे. खरं सांगू तुला, शेवटी माणसाला आयुष्यात पैसाच उपयोगी पडतो. अरे तुझ्यासमोर लक्ष्मी चालत आली आहे, तिला तू परत पाठवू नकोस. लक्ष्मी मातेचा आदर मी नेहमीच करतो सर. पण आमच्या आबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी आम्हाला जो धडा शिकवला तो धडा मी कधी विसरू शकत नाही सर. कोणता धडा? हवं म्हणणारा हा गरीब असतो आणि पुरे म्हणणारा हा श्रीमंत असतो. मला कधीच कुठलाही मोह नकोय सर. त्यापेक्षा माझ्या कंपनीसाठी असलेली माझी निष्ठा मला जास्त महत्वाची. मिस्टर लिमय, मला वाटलं होतं की तुम्हाला एक हिरा सापडलाय, पण तुम्हाला हिरा नाही, लाखात एक असं मौल्यवान रत्न सापडलंय. राघव, करोडो रुपये नाकारून तू तुझ्या कंपनीशी लॉयल राहिलास. तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे. मार्क माय वर्ड्स. आभारी आहे सर. मिस्टर लिमय, मी तुमचा एम्प्लॉई पोच तर नाही करू शकलो. इन फ्युचर आय विल एन्श्युअर दॅट माझा प्रत्येक प्रोजेक्ट राघव हँडल करेल. म्हणजे सर, ह्या पुढचा माझा प्रत्येक प्रोजेक्ट त्याच कंपनीला मिळेल जिथे राघव असेल. ऑफकोर्स, म्हणजे तुमची कंपनी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्स मला म्हणू नका, राघवला म्हणा. तो तुमच्या कंपनीचा खूप फायदा करून देईल. राघव, आजपर्यंत खूप लोक माझ्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी धडपडतायत, पण आज प्लीज मी तुझ्याबरोबर एक सेल्फी काढू. मला आनंदच होईल सर. बघा, राघव सरांबरोबरचा सेल्फी आधीपासून काढलाय बरं का. क्या बात है. हो रमा मॅडम, हा बघा राघव सरांबरोबरचा सेल्फी आधीपासून काढल्या. ओके, बाय देन. बाय सर. बाय सर. सी यू गाईज. बाय सर. बाय सर. कॉंग्रॅट्स माय बॉय. कॉंग्रॅट्स. For Gulmohar Solutions, hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! आज जोरदार पार्टी झालीच पाहिजे. लेट्स पार्टी. डॅम इट, आता मी काय करू? गिरीश अजून कसं आला नाही, पण तो आल्या आल्या ही पवित्रा माझ्या विरुद्ध त्याचे कान भरणार की मी कसे तिच्या मुलीला माझे पाय चिपायला लावले. नाही नाही, पवित्र आहे ती. हेवाना कॉल करून सांगूनही झालं असेल. आग लावण्यापलीकडे येतंय काय ह्या मायलेकींना. ओ गॉड, म्हणजे आता गिरीश येणार तो चिडूनच येणार. हॅलो.
आज खूपच दमायला झालं. बॅक टू बॅक मीटिंग्स आणि फॉरेन डेलिगेट्स असले ना ऑफिसमध्ये की पाणी प्यायची पण फुरसत मिळाली. तुझा दिवस कसा गेला? तू हे मला विचारतोयस? ऑफकोर्स. माझा दिवस एकदम फॅन्टॅस्टिक गेला, मस्त. बाय द वे, तुला यायला उशीर का झाला एवढा? अगं सांगतो काय, ऑफिसमध्ये सगळे प्रॉब्लेम हँडल करायला माझ्याशिवाय आजकाल ऑफिसमध्ये आहेच कोण? आय नो. कम्प्लीट डोकं दुखायला लागले माझं. ओके, जस्ट रिलॅक्स. मी तुझ्यासाठी चहा करायला सांगू? चहा नको, कॉफी सांग छान कडक ओके आणि लेस शुगर प्लीज. ओके. तुम्ही कधी आलात? हा काय आत्ताच येतोय. मला कळलंच नाही. थकला असाल ना? थांबा. राजू, ए राजू, साहेबांसाठी कॉफी कर आणि एकदम कडक आणि बिनसाखरेची कर. मी केव्हापासून तुमची वाट बघतीये. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अच्छा, ग्रेट. म्हणजे आता हा ऑफिस मधून आल्या आल्या तू त्याच्या पुढे कंप्लेंट्स करणार आहेस, राईट? कंप्लेंट कसली? उलट मला तर गिरीशला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. हे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा खूप खुश व्हाल. अच्छा, एवढं झालं तरी काय? आज लावण्यताईंनी असं काहीतरी केलंय ज्यामुळे मला आनंदाने मी काय करू आणि काय नको असंच झालंय. व्हॉट? मी काय केलंय? प्लीज उगाच काहीतरी क्रिएट करून सांगू नकोस आता ह्याला. नाही हो, आज तुम्ही आम्हाला जो मान दिलाय तो गिरीशला कळायला हवाच ना. मी आणि तुला मान दिला. तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? तिलाच माहिती नाही की हिने केलंय काय. आज लावण्याताईंनी पहिल्यांदा आरुषीला प्रेमाने जवळ बोलवलं. त्यांचे जरा पाय दुखत होते म्हणून तिला पाय चेपू दिले. आता ही अशी गोष्ट आपण ज्या माणसावरती आपला हक्क आहे अशाच माणसाला सांगतो ना. आता इतका हक्क आपण आपल्याच माणसांवरती दाखवतो. हो ना लावण्याताई? लावण्या, हे खरंय? हो, मी कशाला खोटं बोलेन. आज लावण्याताईंनी आरुषीचा फोटो सुद्धा काढलाय. गिरीश, आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट केली लावण्याताईंनी. शेवटी लावण्याताईंनी मला आणि आरुषीला स्वीकारलंय. मला वाटतं की आता त्यांच्या मनातला सगळा कडवटपणा संपला असेल. हो ना लावण्याताई? मी काय करायला गेले आणि काय समजते? गॉड, पवित्र जरा मूर्ख आहे का? लावण्या, हे खरं आहे का? म्हणजे खरंच तुझ्या मनात पवित्राबद्दल किंवा माझ्याबद्दल आता राग नसणार आहे? अरे, असं होऊ शकलं तर आय बी थ्रिल्ड. पण मला आय थिंक माझा फोन वाजतोय. मी आलेच. आपण तिघांनी मिळून अशा मनमोकळेपणे गप्पा मारण्याची लावण्याताईंना सवयच नाहीये ना, म्हणून त्या अशा उठून आत गेल्या असतील. पण मला खात्री आहे आता ते माझ्याशी नीटच वागतील. गिरीश, काही नाही. कॉफीचा काय झालं प्लीज बघशील जरा? अरे हो, थांबा घेऊनच येते. तुझा साधेपणा आणि तुझं स्वच्छ मन बघत होतो पवित्रा. लावण्याच्या बाबतीत तुला जे वाटतंय ते खरं ठरू देत, नाहीतर तुलाच खूप त्रास होईल. कॉंग्रॅच्युलेशन्स एव्हरीबॉडी. आजपर्यंत आपल्या कंपनीला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्ट पैकी हे सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. दिस इज अ ह्यूज सक्सेस. एवढंच नाही, यापुढे हाय स्काय टेकचे सगळे प्रोजेक्ट फक्त आणि फक्त आपल्याच कंपनीला मिळणार आहे. वेट.
मला माहिती आहे आपण सगळ्यांनी मिळून ह्या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली आहे, पण सौरभ सर ज्याच्यामुळे इम्प्रेस झाले आणि ज्याच्यामुळे आपल्याला एवढं सक्सेस मिळालं तो माणूस म्हणजे मिस्टर पी. Congratulations, Mr. P. Congratulations. हा, या आपल्या सुपर हिरोने ज्याने हे प्रोजेक्ट आपल्याला मिळवून देऊन आपल्या कंपनीला सुद्धा सुपर कंपनी केलाय तो म्हणजे वन अँड ओनली मिस्टर राघव पुरोहित. रॅम्स, आय नो तुला राघवचा खूप राग येतो. अगं पण आज तरी स्माईल कर ना. हे काय फक्त त्याच्या एकट्याचा सक्सेस नाही आहे, आपल्या कंपनीचा सक्सेस आहे ग. एक्झॅक्टली, सक्सेस कंपनीचं आहे ना, पण इथे तर कौतुक फक्त राघवचं होतं आणि मला त्याचं कौतुक ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. तो हे सगळं ना मुद्दाम करतोय मला दाखवण्यासाठी. तो किती ग्रेट आहे ना, त्याला फक्त तेवढंच दाखवायचं. कालपासून राघवने मला 3 हार्ट अटॅक दिले. पहिला जेव्हा तो म्हणाला की त्याच्या लॅपटॉप मधून ह्या प्रोजेक्टचे डिटेल्स डिलीट झाले. ओ माय गॉड. दुसरा तो मला म्हणाला की ते अख्खं प्रोजेक्ट त्याने फक्त एका रात्रीत कंप्लीट केलं. आणि तिसरा जेव्हा या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन होणार होतं त्याच्या जस्ट काही वेळ आधी राघव म्हणाला की तो ऑफिसला सायकलने येतोय. कॅन यू बिलीव्ह? सायकल सायकल. ओ माय माय. राघव, मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलो. तुला जॉब वरून काढून टाकलं आणि तरी तू I'm really very sorry. Please forgive me. सर, तुम्ही माझी माफी अजिबात मागू नका. त्यावेळी तुमचा राग योग्यच होता आणि आता शेवटी सगळं गोडच झालं ना. शेवट गोड तर सगळं गोड. आणि तो गोड शेवट फक्त तुझ्यामुळेच झालाय राघव. हो राघव, आज तू जो चमत्कार केलायस ना तो दुसरा कुठलाच एम्प्लॉय करू शकला नसता. रिअली. अँड अबोव्ह ऑल, आपल्या राघवला सौरभ सरांनी 5 करोडचं पॅकेज ऑफर केलं, पण तरी तू आपल्या कंपनीशी लॉयल राहिलास. हे तर फक्त तूच करू शकतोस राघव. अँड राघव, 5 crores ही खूप मोठी अमाऊंट आहे. त्यात सौरभ सर तुला वाढवूनही देत होते. तू खरंच खूप श्रीमंत झाला असतास. अहो श्रीमंत तर मी आत्ता ह्या क्षणी आहे. तुम्ही सगळे इथे जमलात, माझं कौतुक करताय. खरी श्रीमंती ह्यातच. वा वा वा. राघव, तुझे विचार सुद्धा तुझ्या इतकेच ग्रेट आहे. क्या बात आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, तो प्रोजेक्ट तुझ्या लॅपटॉप मधून डिलीट झालाच कसा? खरंच, पण ते राघवने नक्कीच डिलीट केलेलं नाही. म्हणजे आपल्याच ऑफिस मधल्या कोणीतरी मुद्दाम ते केलेलं आहे. येस देसाई, त्या माणसाला मी शोधून काढणारच. त्याला असा सोडणार नाही. जाऊ द्या ना सर, झालं ते झालं. फक्त मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, म्हणजे आपल्या अख्ख्या टीमनी 1 महिनाभर मेहनत करून ते प्रोजेक्ट तयार केलं. सगळ्यांची मेहनत होती. त्या व्यक्तीने ते प्रोजेक्ट डिलीट केलं तेव्हा आपल्या अख्ख्या कंपनीचं नुकसान होईल हे त्यांच्या लक्षात नाही आलं का? येस, पण ठीक आहे. ती जी व्यक्ती आहे तिचे मी अखेर आभारच मानतो. का?
कारण त्या व्यक्तीमुळेच मला हे लक्षात आलं की मी एका रात्रीत पुन्हा एवढं सगळं आठवू शकतो. माझी खरी क्षमता कळली मला. त्यामुळे मला असं वाटतं आजचं आपलं हे सेलिब्रेशन आपण त्या व्यक्तीच्याच नावाने करूया. येस राघव, आणि आज हा केक तू कापायचा आहे, कारण हा मान फक्त तुझा आहे. नाही नाही सर, हे यश आपल्या अख्ख्या ऑफिसचं आहे आणि ऑफिसचे प्रमुख तुम्ही आहात, त्यामुळे हा मान तुमचाच. काय रे? Three cheers for Gulmohar Solutions. Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! नाही धन्यवाद. का काय ते? नाही मी जेवणाआधी अवांतर खात नाही. ओके 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 ओके. माहित नाही, जाऊ दे, आपण केक खाऊ. अटेन्शन अटेन्शन, मला एक खूप मोठी अनाउन्समेंट करायची आहे. अनाउन्समेंट कोणती सर? आपल्याला आज जे रक्षाबंधन हे प्रोजेक्ट मिळालेलं आहे त्याचा टीम लीडर असेल मिस्टर राघव पुरोहित. मिस्टर राघव, हे माझ्याकडून तुला छोटस गिफ्ट आहे. कॉंग्रॅट्स माय बॉय, कॉंग्रॅट्स. धन्यवाद सर, मी ही नवी जबाबदारी खूप मनापासून पार पडली. आय डोंट बिलीव्ह दिस. हे सगळं माझ्यावर इतकं बॅकफायर कसं झालं? राघवचा जॉब तर गेला नाही, बरं तो आता माझा बॉस झाला. नो 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 नो. हे जे रक्षाबंधनचं प्रोजेक्ट मिळालेलं आहे त्याचा टीम लीडर असेल मिस्टर राघव पुरोहित. मिस्टर राघव, हे माझ्याकडून तुला छोटस गिफ्ट आहे. कॉंग्रॅट्स माय बॉय, कॉंग्रॅट्स. धन्यवाद सर, मी ही नवी जबाबदारी खूप मनापासून पार पडली. आय डोंट बिलीव्ह दिस. हे सगळं माझ्यावर इतकं बॅकफायर कसं झालं? राघवचा जॉब तर गेला नाही, बरं तो आता माझा बॉस झाला. नो 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 नो. पण मी आता गप्प राहणार नाहीये. राघवला माझा बॉस बनून डोक्यावर नाचायला देणार नाहीये. मी काय करू आता? शी. ना ऐक ना, बोल, माझं एक काम करशील? बोल. तू अगं अजून राघवला जाऊन विश नाही केलंस. कॉंग्रॅट्स कर ना त्याला जाऊन. अगं आता तर केलं ना. अगं तू सगळ्यांबरोबर त्याला विश केलंस ना. पर्सनली जाऊन त्याला विश कर. नाही म्हणजे त्याला हक कर, त्याला घट्ट मिठी मार. लेट हिम नो ना तू त्याच्याबद्दल किती प्राऊड फील करतेस ते. गो रॅम्स. आय डोंट थिंक सो राघवला हे सगळं केलेलं आवडेल. का? अगं असं काय करतेस? एरवी आपण जेव्हा हॅपी असतो एकमेकांसाठी तेव्हा आपण हक करूनच कॉंग्रॅट्स करतो ना. मग आता त्याला केलं तर काय हरकत आहे? मोना जा का, हिचं नको ऐकू. विश कर. ओके, एनिथिंग फॉर यू रॅम्स. गो. कॉंग्रॅच्युलेशन्स राघव, कॉंग्रॅच्युलेशन्स. तू आमच्या कंपनीचा सगळ्यात बेस्ट एम्प्लॉई आहे. धन्यवाद राघव राघव राघव, कॉंग्रॅच्युलेशन्स यार. सो प्राऊड ऑफ यू यार. कॉंग्रॅच्युलेशन्स. आज हे सक्सेस फक्त तुझ्यामुळे मिळालं आपल्या कंपनीला. सो 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 प्राऊड ऑफ यू. मॅडम काय करताय तुम्ही? पण सहकारी होत ना, असं नका करू. तू फोटो का काढतेस? जस्ट कॅज्युअली, काय एवढं? अरे पण मी तर फक्त तुला कॉंग्रॅट्स केलं. कम ऑन माय बॉय, इट वॉज जस्ट अ फ्रेंडली हॅग. प्रेमाची मिठी होती. नाही मला मान्य आहे सर, पण मला सवय नाही हो या सगळ्याची. नाही मला मान्य आहे तुम्ही सगळे माझं कौतुक करताय, इथे माझ्यासाठी तुम्ही जमला आहात. पण कौतुक करण्यासाठी शारीरिक जवळीक कशाला? शब्द पुरेसे असतात ना. मोनाताई मला माफ करा, पण मला नाही आवडलं. अरे तू जे काही बोललायस ना ते सगळं माझ्या डोक्यावरून बाउन्सर गेलंय.
Okay, fine. Okay, guys, let's celebrate now. Come on, guys. मॅम्स सांग ना, तू या फोटोजचं काय करणार आहेस? काय डोंट वरी बेबी, तुला पण लवकरच कर. इनफॅक्ट तुला काय मोठा धमाका झाला ना, अख्ख्या जगालाच कळणार हा फोटो बॉम्ब कुठे फुटणार आहे तर. अरे 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 आजी, मला मंदिरात महापूजेसाठी 5,000 वाती वळायचे. हा बोल बोल, मस्त जा. वळ काय वळ, त्यात माझे एक काटकोळे हात. मला एकट्याने कसं जमणार आहे ते? तू तुझा फोन साईडला ठेव ना आणि मला मदत कर की. काय बघ नारायणा, मी काय सांगते, मी आता वेब सिरीजचा जो एपिसोड बघते ना, आत्ता संपेल, 5 मिनिटात संपेल. म्हणजे त्याच्यानंतर आणखी एक एपिसोड 45 मिनिटं, तो झाला की मग मदत करेन मी तुला. तुझे हात काटकुळे, मग आकाशाचा रंग पिवळाच म्हणायला हवा. नारायणा, अरे केव्हाची तुझ्या मागे लागले मी मदत करते म्हणून, तू ऐकतच नाही माझं. थांब जरा, आता मीच करते मदत. कार्तिकेय, अरे एवढ्या पातळ आसनावर का बसलास? हा, किती गारवा आहे, थंडी आहे, बाधेल तुला. पाठ तरी घ्यायचास. बाहेर खूप थंडी असेल ना आबा? तर नाशिकच्या थंडीची कीर्ती उगीच दूरवर पसरलेली नाहीये. माझ्या तर हाडापर्यंत जाते. आता त्याच्यात त्रासच व्हायला लागला. आबा पटकन चहा टाकू का? नाही नको नको. अहो वा, पुढे वा. अरे पुढे वा बरं. शालिनी, मी तर तुला काही म्हटलं नाही की मला थंडी वगैरे वाजते. तुला कसं काय कळलं? काय सांगायची काही गरज आहे का? मग इतकी वर्ष आपण संसार करतोय, त्याला काय अर्थ राहिला? घ्या. श्रुती बाळा, अभ्यास कसा चाललाय? आणि काही अडचण आली तर राघवला विचारत जा. पण दादा घरी कुठे त्यासाठी? म्हणजे राघव अजून आला नाही ऑफिस मधून? उशीर झालाय त्याला. अरे गजानना, तो आता ऑफिसला जातो, शाळेत नाही. की घंटा वाजली, तास संपला की आला धावत घरी. किंवा भाजी आणायला पण नाही गेलाय की घासाघीस केली, 4 पैसे दिले, भाजी पिशवीत घातली आणि आला घरी. तो आता मोठ्या कंपनीत काम करतो. तिथे जाण्याची वेळ नक्की असते, येण्याची नाही. हो ना, ते ऑफिस बंद झालं तरी त्यांची कामं सुरूच असतात. हो. आबा तुम्हाला मेसेज आलाय बहुतेक. अरे हो. अरे कार्तिक, तुझं झालं का वाचून? हो. जर बघ, तो त्र्यंबक त्याच्या मुलाच्या पत्रिकेचे फोटो पाठवणार होता, तेच आले असतील बघ. गर्ल्स, मी गाडी स्टार्ट करते. मॅम्स, डोंट माइंड, पण तुझ्या डोक्यात काहीतरी डेंजरस चाललंय, राईट? व्हॉट? काय बोलतेस तू? हो, तू राघव आणि मोनाचे फोटोज क्लिक केलेस. त्याचं तू काय करणार आहेस? तू ते मगाशी कोणाला तरी सेंड केलेस ना? का तू ते अपलोड केलेस? मग हे फोटोज कोणी पाहिले ना, तर लोकांना हेच वाटेल की राघव आणि मोनाचं अफेअर सुरू आहे. नेहा चिल. मी ते फोटोज कुठेच अपलोड नाही करणार आहे अगं, किंवा लोकांनी ते बघावं आणि त्याच्यावर रिॲक्ट करावं, तर मला नकोय. माझं टार्गेट फक्त एकच आहे,
फक्त त्याने हे फोटोज बघावे एवढंच मला वाटतंय. आणि मी त्यालाच हे फोटोज पाठवले. डोंट वरी. कोणाला? राघव पुरोहितच्या डॅडला. व्हॉट? अगं त्याची फॅमिली खूप कन्झर्वेटिव्ह आहे, स्पेशली त्याचे डॅड. आय नो बेबी, म्हणूनच मी त्यांना ते फोटोज पाठवले. आता ते फोटोज मिस्टर गजानन पुरोहित बघतील ना, तेव्हा मजा येईल. पण तुला त्यांचा नंबर कसा मिळाला? नाही, तू किती स्टुपिड आहेस ग. तुझ्या स्मार्ट ना मला ती मोना वाटते. अगं आपल्या ऑफिसमध्ये डेटाबेस आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांचे बॅकअप नंबर्स असतात. आताच राघवच्या फॅमिलीचे पण नंबर होते, डॅडचा नंबर होता, ते मला मोनाने आजच काढून दिलाय. व्हॉट इज दिस रॅम्स? तुला कळतंय का? तू राघवची फुल वाट लावलीयस. अगं बिचारा किती हॅपी होता तो. त्याच्या घरच्यांनी हे फोटोज पाहिले ना तर त्याच्या घरी अर्थक्वेक येईल. अर्थक्वेक. आय नो. आणि म्हणूनच मी ते फोटोज पाठवलेत ना त्यांना. आता त्याला कळेल तो कोणाच्या अगेन्स्ट गेलाय. स्वतःला खूप ग्रेट समजत होता ना तो. फक्त त्याच्या डॅडने ते फोटोज बघू दे. बघ बघ तू किती मजा येते ते. अरे काय रे, आले ना फोटो? आबा फोटो आलेत पण पत्रिकेचे नाही आहेत. मग कसले आले? आबा आबा राघव काय आबा आबा बघू दे, माझ्याकडे दे. आबा अरे देवा, हे काय बघतोय मी? काय झालं? बोल. अहो काय झालं ना? अरे हे सगळं भयानक आहे. काय झालंय एवढं? बघू दे बरी. आई तू नाही बघितलं तरच बरं. माफ करा आबा, लहान तोंडी मोठा घास घेत असेल. पण राघव हे करायला का ऑफिसला जातो? हे त्याचं स्वप्न आहे. आणि राघवला हे करता यावं म्हणून का आपण सगळ्यांनी रात्र जागवत त्याला साथ दिली? आबा, समाजात तुमचं स्थान खूप मोठं आहे. राघव ते उद्ध्वस्त करायला निघालाय. अहो सांगाल का नीट मला? द्या इकडे. अहो द्या मला बघू दे. हे कसं शक्य आहे? म्हणजे हा फोटो खोटा आहे असं म्हणायचंय का तुला? आपल्या घराचे संस्कार काय आहेत आणि राघव हे काय करतोय? पण दादा असं नाहीये. श्रुती तू गप्प बस. या गोष्टीत बोलण्या इतकी तू अजून मोठी झालेली नाहीयेस. पण आपला राघव मोठा झालाय. घराचा उंबरठा काय त्यांनी ओलांडला. मी दिलेली शिकवण पार विसरला येतो. स्वैर वागायला लागलाय. काय? नाही, हे शक्य नाही. असंच झालंय आई, आणि त्याचा पुरावा आहे आपल्या हातात. राघवचा एका मुलीबरोबर फोटो, आणि ती मुलगी त्यात. शी. अहो नाही, तू माझं मन मला सांगते. आपला नक्की काहीतरी गैरसमज झालाय. आपला राघव असा वागूच शकत नाही. हो शालिनी, राघवला जोपर्यंत नोकरी लागली नव्हती तोपर्यंत मलाही असंच वाटत होतं. आपला परंपरागत व्यवसाय सोडून राघव जेव्हा नोकरी करायला लागला तेव्हाच हे सगळं बदललं. शालिनी, मी तुला म्हटलं होतं ना, राघवला बाहेरचं वारं लागेल मग. आता तेच होतंय ग सगळं. त्याच्यावर संकट येतील. एवढंच नाही तर त्याची मान मर्यादा धुळीस मिळेल. त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. अहो मी सांगते ना, हे कुणीतरी मुद्दामून केलंय. म्हणजे राघव बाबत कुणाच्या तरी मनात राग असणार आहे आणि म्हणून त्यांनी हा असा फोटो काढून आपल्याला पाठवला असणार. अगं आई, फोटो जरी मुद्दामून काढला असेल पण फोटो मध्ये जे आहे ते तरी खरं घडलं असणार ना. अगं आपला राघव एका परस्त्रीशी
मी तर फोटो बघूच शकत नाही. इतकं बोलताय, बघू दे तरी मला, बघू दे. अगं आजी, नाही, या फोटोत वाटेल ते दिसत असलं ना तरी त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाहीये. राघव येईल ना आता घरी, त्याला विचारूया, त्याच्याकडनं कळेल ना आपल्याला खरं खोटं काय आहे ते. आणि माझी खात्री आहे, माझा राघव वेडं वाकडं वागूच शकत नाही. बरोबर आहे, आई म्हणतात तेच खरंय. अहो आपला राघव विचार. शालिनी, त्याच्या चुकांवर पांघरून घालू नका. शालिनी, आपण त्याला हे संस्कार दिलेत का? अरे ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो तोच आपलं नाव धुळीला मिळवायला निघालाय. गजानना, तू एवढंच ओळखलंस का रे राघवला? तुझ्या स्वतःच्या मुलापेक्षा कोणीतरी दुसऱ्यांनी पाठवलेल्या फोटोवर जास्त विश्वास आहे तुझा? आबा, आपल्या राघवने कुठल्या मुलीकडे नजर वर करून बघितलं सुद्धा नाहीये. तो हे असं सगळं करणं शक्यच नाहीये. छे छे आबा, मी तुम्हाला सांगतो ना, हा फोटो खोटा असणार. अरे गप्प बसा. अरे प्रेम इतकंही अंधळ असतं का म्हणे की आपल्या माणसाच्या चुका आपल्याला दिसणार नाहीत? अरे राघवला नोकरी लागल्यापासून त्याचं हे सगळं वागणं बदललंय, हे तुमच्या कोणाच्याच लक्षात आलं नाही? राघवच्या डोक्यात फक्त ऑफिसचाच विचार का असतो हे आता माझ्या लक्षात आलंय. सकाळी घाईघाईत उठायचं, ऑफिसमध्ये जायचं, यायला उशीर होतो. आणि या सगळ्या मागचं खरं कारण त्या फोटोमध्ये आहे. नाही, पण आता मी हे सगळं खपवून घेणार नाही. येऊ दे राघवला. आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा मी सोक्ष लावणार आहे. दादा आला वाटतं. देवा, राघवला ह्यांचा राग सहन करण्याची शक्ती दे. राघवची हुशारी दिसण्याचे दिवस संपले. आता आबा ह्याला असे सरळ करतील की राघव परत माज नाही करणार. अरे तुम्ही इथे? मला वाटलंच होतं तुम्ही माझी वाट बघत असणार. आजचा दिवस ना फार छान होता. सगळे खूप आनंदात होते, साजरा करत होते आजचा दिवस. म्हणून जरा मला यायला उशीर झाला. पण मी आनंदाची बातमी घेऊन आलोय. क्लायंटला आमचं प्रोजेक्ट खूप आवडलं, खूप खुश आहेत ते. आता आमच्या कंपनीला ह्या सगळ्यामुळे इतका फायदा होणार आहे की काय सांगू. पण खरं सांगू काय, हे सगळं शक्य झालं कारण तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली. आणि आबा, प्रेझेंटेशनच्या आधी सुद्धा इतक्या अडचणी आल्या ना की काही विचारू नका. अहो, सदाफुलीने सुद्धा मला साथ दिली नाही. मग मला रिक्षा शोधायला लागली तर रिक्षाही मिळेना. वर हे धडपडलो सुद्धा. पण मी शेवटी कसा बसा ऑफिसला पोहोचलो. तिथे गेलो तर आमचे सौरभ सर निघून गेले होते. नाही, पण मी गाठलं ना त्यांना. मी गाठलं आणि प्रेझेंटेशन दिलं त्यांना. आणि ते इतके खुश झाले की त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये मला खूप मोठ्या पगाराची नोकरी ऑफर केली. मग घेतलीस ती नोकरी? नाही, नोकरी कशी घेईन मी? बबली सरांची प्रतारणा केल्यासारखं होईल ना ते. आणि आबा, तुम्हीच म्हणता ना, हवं म्हणणारा गरीब आणि पुरे म्हणणारा श्रीमंत असतो. नाकारली मी ती नोकरी. पण आता तुझ्या समोर काय वाढून ठेवलंय ते तुला नाही माहित राघवा. पण आई, ते ना माझ्या खूप मागे लागले होते. पण मी जेव्हा त्यांना माझी बाजू समजावून सांगितली तेव्हा त्यांना पटलं. पण मला माझ्या हक्काचं बक्षीस मिळालंच. हो का? कुठलं? बबली सरांनी मला टीम लीडर केलंय. आता पगार वाढ तर होणारच, पण माझे अधिकार सुद्धा वाढणार आणि अर्थात जबाबदारी सुद्धा. आई, तुला सांगू, ह्या आधी
इतक्या कमी वेळात टीम लीडर कोणीच झालं नव्हतं आमच्या कंपनीमध्ये. हा मान सगळ्यात पहिले मला मिळाला. मला माहिती होतं तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू नक्की आहे. आनंदाश्रू नाही येते, दुःखाश्रूच आहे. अरे राघवा, तू इतका वाईट वागलायस की त्याची लाज तुझ्या आईच्या मनात मावत नाहीये. ती अशी डोळ्या वाटे उघडते रे. आबा अहो, मी काय वाईट वागलोय मला सांगा ना. राघव, तुला काय वाटलं आम्हाला कधीच काहीच कळणार नाही? अरे पाप कधीच लपून राहत नाही राघव. त्याची बातमी वणव्यापेक्षा जास्त वेगाने पसरते. पाप? आबा अहो, मी काय पाप केलं मला सांगा तरी. शाबास. राघवा, आता तू खोटंही बोलायला शिकलास. हा म्हणजे पुरता वायात गेलास. ऐकतेस ना शालिनी, ऐकतेस ना? आपल्या मुलाने चुका केल्या आहेत, पण त्या लपवण्यासाठी आता किती सणसूटपणाचा आवडतोय तो. आबा अहो, आई तू तरी सांग ना मला, मी काय केलंय? वहिनी आई माझी काय चूक झाली सांग ना. त्यांना काय विचारतो, मला विचार ना. नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे राघवा. ऑफिस मध्ये तू कशासाठी जातोस रे नेमकं? काम करायला जातो आबा. आणि खरंच मी फक्त काम करतो, दुसरं काही करत नाही. इथे तिथे बघत सुद्धा नाही मी. नारायणा, दे तो फोन. राघवा, आता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा, या गोष्टीवर विश्वास ठेवायचा. आता का गप्प बसलास? हा, फोटो बघून मान खाली गेली ना तुझी? शरम वाटली ना तुला? मग राघवा, तुझं कृत्य बघून तुझी मान खाली गेली, मग आम्हा घरच्यांची काय अवस्था झाली असेल रे? आणि तरी आम्ही तुझ्या चुकीचं समर्थन करायचं? आबा अहो, मी मगाशीही खोटं बोलत नव्हतो आणि आत्ताही मी खोटं बोलत नाहीये. त्या फोटोत दिसतंय तसं खरंच काही घडलं नाहीये. म्हणजे हा फोटो खोटा आहे? अरे दादा, हल्ली फोनवरती असे फोटो तयार करता येतात. कोणीतरी मुद्दाम केलं असेल हे. श्रुती, खरा आहे तो. प्रत्यक्षात काढला गेला. पाहिलं ना, मगाशी तुम्ही सगळेजण राघवची बाजू घेऊन मला सांगत होतात तो असं करणार नाही, याचं ठामपणे सांगत होतात. आपल्या सगळ्यांचं नाक कापलंय त्यांनी, स्वतः कबूल करतोय तो. नाही आबा, तुमचं नाक कापलं जाईल असं मी कधीच वागणार नाही आणि आजही नाही वागलं. मी हवं तर तुमची शपथ घेऊन सांगतो. राघवा, दूर हो. ना, मगाशी तुम्ही सगळेजण राघवची बाजू घेऊन मला सांगत होतात तो असं करणार नाही, याचं ठामपणे सांगत होतात. आपल्या सगळ्यांचं नाक कापलंय त्यांनी, स्वतः कबूल करतोय तो. नाही आबा, तुमचं नाक कापलं जाईल असं मी कधीच वागणार नाही आणि आजही नाही वागलं. मी हवं तर तुमची शपथ घेऊन सांगतो. राघवा, दूर हो. अरे बापाची शपथ घेऊन स्वतःच्या चुकीचं समर्थन करायला लाज नाही वाटत तुला? आबा, मी खरंच सांगतोय, त्या फोटोतल्या मुलीचा आणि माझा काही संबंध नाही. अहो, साधी मैत्री सुद्धा नाही. अरे मग कोण आहे ती मुलगी? आज ऑफिसमध्ये सगळे मोठा प्रोजेक्ट मिळाला, त्याचा आनंद साजरा करत होते. तर त्या ताईंनी मला अशा प्रकारे अभिनंदन केलं आणि मलाही त्याची काहीच कल्पना नव्हती. मी त्यांना लगेच दूर लोटलं, पण त्या आधी कोणीतरी फोटो काढला. म्हणजे या सगळ्यात तुझा दोष नाहीये ना? ती मुलगी चुकीची आहे. आई, कोणासाठी काय चुकीचं आणि काय बरोबर हे आपण कसं ठरवणार? ही त्यांची आनंद व्यक्त करायची पद्धत आहे. ती आपल्यासाठी नवीन असली तरी त्यांच्यासाठी अगदी साधी आणि सरळ आहे. हे मात्र खरं आहे. मी इंटरनेटवर बघते ना, आजकाल तरुण मुलं मुली सहज भेटतात, एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात, एकमेकांना मिठ्या मारतात.
मित्र मित्र असल्यासारखे राहतात. आणि त्या मुलीने तसं केलंय. राघवाची यात काहीच चूक नाहीये. आबा, मला असं वाटतंय आपल्या राघवला त्रास देण्यासाठी कोणीतरी हे सगळं मुद्दाम करतंय. नाहीतर तो फोटो तुमच्या फोनवर कोणी का पाठवेल? पूजा बेटा, मग हे चांगलंच झालं ना त्यांनी मला फोटो पाठवले ते. मला कळलं तरी ऑफिस मध्ये माझ्या मुलाला कसले वारे लागतायत. मर्यादा ओलांडल्यात त्यांनी, त्याचा हा डोळ्यासमोर पुरावा आलाय. आबा मी खरंच काही नाही केलं. हे बघ राघवा, त्या फोटो मध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. ती मुलगी आहेच, पण त्याबरोबर तू सुद्धा आहेस. पण सगळं खापर तू आता तिच्यावर फोडतोयस. हा? अरे राघवा, स्वतःला वाचवण्याच्या नादात किती चुका करशील रे. अरे मोठ्या कौतुकाने तुझं नाव राघव ठेवलं होतं रे. तू मर्यादा पुरुषत्व नाहीस, पण घराबाहेर जाऊन तू मर्यादा ओलांडायला लागलायस. आबा तुम्ही आता खूप मोठा गैरसमज करून घेताय माझ्या बाबतीत. आता मी नाही, तुम्ही चुकीचं वागताय. आबा नाही, तसं नाही मला म्हणायचं. पण राघव, तू तुझ्या आबांना म्हणालास की ते चूक करतायत. माफी माग. गरज नाहीये त्याची शालिनी. त्याच्या अहंकाराने त्याला अंधळ केलंय. ऑफिस मध्ये त्याचं थोडं कौतुक काय झालं, त्याला वाटायला लागलं आता मी श्रेष्ठ झालो, काही मनाला येईल तसा वागायला मी मोकळा आहे. आबा तसं नाहीये खरंच, पण तुम्ही मला माफ करा. ए ओठ. एक अक्षर देखील बोलू नकोस. माझ्या घरात अहंकारी माणसाला स्थान नाही. तो जरी माझा मुलगा असला तरी. गजानना असं नको मागूस रे माझ्या राघवाशी. तो सांगतोय ना त्याने असं काही केलं नाही म्हणून, तर ऐक ना त्याचं. ऐका ना, त्यांनी न केलेल्या चुकीची एवढी मोठी शिक्षा त्याला देऊ ना. अहो शेवटी काहीही झालं तरी आपला मुलगा आहे तो. अगं त्याचीच तर लाज वाटते शालिनी मला. अरे माझ्या अपेक्षांचा चुरारा झालाय. राघव, मी जे काही आता म्हणालो त्याचा अर्थ तुझ्या लक्षात आलेला दिसत नाही. तुझ्या जो अहंकार आलेला आहे तो माझ्या घरात चालणार नाही. आता या क्षणापासून तू माझ्या घरात पाऊल टाकायचं नाही. गजानना असा वेड्यासारखा वागू नकोस. आता माझं सुद्धा ऐकणार नाहीयेस का तू? अबा एकदा तुम्ही राघवच्या चेहऱ्याकडे बघा. तुम्हाला तुमचं पटेल की त्याने काहीच केलेलं नाहीये. त्याला असं घराबाहेर नका काढू. अहो हवं तर त्याला अजून ओरडा, पण अशी शिक्षा देऊ नका. त्याला घर सोडायला सांगू. तू शालिनी. राघव, तुला ऐकायला आलं नाही का? राघव, यापुढे तुझा अहंकार घेऊन तू उंबरठ्या बाहेरच राहायचं. तुला माझ्या घरात प्रवेश नाही. हे अजिबात बरोबर केलेलं नाहीयेस गजानना. अजूनही शहाणा हो. त्याला घराबाहेर काढू नकोस. ठीक आहे, जोपर्यंत तू राघवाला घरी घेऊन येत नाहीस तोपर्यंत मी देवीचा जप करत बसेन. जागेवरून हलणार सुद्धा नाही, पाणी सुद्धा नाही पिणार. आता बघू तू जिंकतोस की आमचा राघववरचा विश्वास.
नक्कीच खुशी आहे. मला तर वाटलं आज तू जाम अपसेट असशील. का? अगं आज राघव टीम लीडर झाला ना, म्हणजे तो आता आपला बॉस होणार. आणि तरी पण तू इतकी हॅपी. हो, कारण तो बॉस होणार असला ना तरी त्याच्या आधीच त्याची वाट लागणार आहे. यू नो व्हॉट, आय थिंक त्याचे डॅड ना त्याला उद्यापासून ऑफिसला पाठवणारच नाही. का? कारण तू राघवला हक केलेले फोटोज क्लिक करून हिने त्याच्या बाबांना पाठवले. सो ते तर फ्रेंडली फोटोज आहेत. एवढं काय त्यात त्याची वाट लागणार आहे? डार्लिंग, अगं आपल्यासाठी ते फोटोज नॉर्मल आहेत पण त्याच्या डॅडसाठी नाही. ते ना खरंच खूप जुन्या विचारांचे आहेत ग. व्हेरी शुअर हे फोटोज बघून ना त्यांच्या घरात बॉम्ब फुटणार आहे. बॉम्ब. मी माझ्या डॅडकडनं ना त्यांच्याबद्दल खूप ऐकले. अँड आय नो राघवचे असे फोटोज बघून त्यांना खूप लाज वाटणार आहे त्याची. सोसायटी मधला तो त्यांचा स्टेटस आहे तो संपला असं वाटणार आहे. गर्ल्स, मला सांगा त्यांच्या ते सो कॉल्ड संस्कारांचं काय होणार आहे? रॅम्स, तू किती मीन आहेस ग. आजच राघव टीम लीडर झाला पण त्याला हे सेलिब्रेट सुद्धा नाही करता येणार आणि त्याच्या बाबांना त्रास होईल तो वेगळाच. रिअली? व्हॉट अबाउट माय मॉम? तिला त्रास नाही झाला? त्याने तिच्या स्टेटसचा विचार केला का? पवित्राबद्दल सगळ्यांना सांगून टाकलं. वॉज इट फेअर? वॉज इट फेअर इनफ? तिला ज्याने रडवलं ना तो स्वतःच रडणार आहे आणि मला त्याच्यात काहीच चूक वाटत नाही. कळलं? आय एम हॅपी. तुझ्यात जो अहंकार आलेला आहे तो माझ्या घरात चालणार नाही. देऊ तेव्हा राघवला एवढी मोठी शिक्षा नको रे होऊन देऊ. त्यांनी काही केलेलं नाही. दया कर देवा, दया कर. आई, तुम्ही एकदा बोलून बघा ना आबांशी. कमी समजावलं का मी त्यांना? तू बघितलंस ना पण ते नाही ऐकत आहेत कुणाचं. अगं पण बाहेर किती थंडी आहे. दादा कशी सहन करेल ती? आणि थंडीने उद्या त्याची तब्येत बिघडली तर? शुभ बोल आहे नारायणा. काय होऊन बसलंय सगळं. तो फोटो याच्या आधीपर्यंत आपण सगळे किती आनंदात होतो. राघवला यश मिळेल याची आपल्या सगळ्यांना खात्री होती आणि ते त्याने मिळवलं सुद्धा. आपल्याला साजराच करता आलं नाही. काय हालत झाली आपल्या राघवची. त्यात बिचाऱ्याने दुपारपासून काही खाल्लं नसणार. त्यात तो बाहेर थंडीत कुडकुडत उभा. त्याला तुम्ही आत बोलवा ना. नाही रे नारायणा, तो त्याच्या आबांपेक्षा दुप्पट हट्टी आहे. जोपर्यंत त्याला मानाने आत बोलावलं जात नाही तोपर्यंत तो नाही येणार. अगं पण मग दादा काय असंच रात्रभर बाहेर उभा राहणार? ते काही नाही, मी त्याला लगेच शाल देऊन येते. कुठे निघालीस? आबा, मला तुमचा राग कळतोय. राघव चुकलाही असेल कदाचित पण तुम्ही त्याला अशी शिक्षा देऊ नका ज्याने त्याच्या तब्येतीला काहीतरी त्रास होईल. हे बघा, राघव इतकाही दुबळा नाही. एक रात्र तो थंडी वारा सहन करू शकणार नाही. तेव्हा त्याला त्याची शिक्षा भोगू द्या. आतून बाहेरून पवित्र होऊ द्या त्याला. पण इतक्या थंडीत? शालिनी,
आज इतकी कडाक्याची थंडी का पडली माहितीये? राघवने शुद्ध व्हावं म्हणून. ही कडाक्याची थंडी, बोचरं वारं सहन करून राघवला स्वतःला सिद्ध करू द्या. तेव्हा त्याच्या मदतीला कोणीही जायचं नाही. आजची रात्र राघवला कायम लक्षात राहिली पाहिजे आणि तरच राघव पुन्हा अशी चूक करणार नाही. समजला? काय सुरू असेल त्या इडियटच्या घरी? हे त्याच्या डॅडने त्याला किल तर नसेल ना केलं? नाही, हे एवढं नको व्हायला. ही मोना पण ना फोटो कसा नाही पाठवला? हे डार्लिंग, मामा व्हॉट्सअप, काय चाललंय? मॉम सिट अप. काय? मला तुला काहीतरी सांगायचं. यु नो व्हॉट मॉम? मी त्या राघवच्या घरात आग लावली आहे. व्हॉट? अगं म्हणजे त्याचे पॅरेंट्स थोडे कन्झर्वेटिव्ह आहेत ना, सो मी मोनाने त्याला हक केलेला फोटो त्याच्या डॅडला पाठवला. व्हॉट? डोंट बिलीव्ह दिस. त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का असणार आहे, माहितीये का तुला? इवन आय थिंक सो. बट मॉम, मला ना थोडं गिल्ट येत आहे ग. आय मीन मी खूप जास्त नाही ना केलं. नो, इनफॅक्ट जे काही केलंयस ना ते कमीच केलंयस. हा, तेव्हा डोंट यू फॉरगेट, हा तोच माणूस ज्याने सगळ्या जगासमोर आणलं. हे गिरीशने दुसरं लग्न केलंय, त्याने त्या बाईला पूजेमध्ये सगळ्यांसमोर आणलंय, गिरीशच्या बाजूला बसवलंय, माझ्या बरोबरीने बसवलंय. डोंट यू फॉरगेट दॅट. आय नो, म्हणूनच त्या माणसाचा मला खूप राग येतो. त्याने त्याचा रूडनेस दाखवला असताना मला तुम्ही टॉलरेट केला असता, बट त्याने त्या पवित्रासमोर तुझा इन्सल्ट केलाय. नो, मी त्याला कधीच माफ करणार नाही. नेव्हर. जस्ट डोंट नो हाऊ मच आय हेट हिम. माझ्या मैत्रिणी इतक्या हसतात माझ्यावर, इतक्या गॉसिप करतात. किटी पार्टीमध्ये त्यांचे टॉन्ट्स ऐकून आहे ना मी. मॉम चिल. यू नो व्हॉट, आय फील या सगळ्यात जितका राघव रिस्पॉन्सिबल आहे ना, तितकाच डॅड पण आहे. पवित्राला या घरात आणायच्या आधी त्याने एकदा तुझा किंवा माझा विचार का नाही केला? आंधळा झाला होता ना तो तिच्या प्रेमात. नॉनसेन्स. मॉम प्लीज काम डाऊन. आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड तुला किती त्रास होतो इथे. मला त्रास फक्त एवढ्याच गोष्टीचा होता की तुझा त्रास दिसून सुद्धा मी काहीच करू नाही शकत ग. तुझं पेन फक्त मला दिसतंय, तसं त्या राघवला नाही दिसला ना, म्हणून तो पूजेत तसा वागलाय. टफ काय तर म्हणे पवित्राला तिचा रिस्पेक्ट मिळाला हवा. रिस्पेक्ट आणि तिला माय फूट हाऊ डेअर शी. बघतेस ना तू, पूजेनंतर किती नूर बदललाय तिचा. ती किती तोऱ्यात वावरते, जणू हे घर तिचं आहे. सगळा नूरच बदललाय तिचा. सतत गिरीशच्या पुढे मागे करत असते. मला ना आजकाल भीती वाटते. भीती? कसली भीती मॉम? तुझा डॅड त्या बाईच्या अति आहारी तर जाणार नाही ना? तिचं ऐकून आपल्याला घराबाहेर काढून टाकणार नाही ना? मॉम, नो 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 मॉम, डॅड असं काही करणार नाहीये. जर का पवित्राचं ऐकून त्याला असं काही करायचं असतं तर खूप आधीच केलं असतं ना त्याने. रिमेंबर मॉम, माझी सीईओशिप त्याने राघवच्या सांगण्यावरून कॅन्सल केली, पवित्राच्या नाही. जर का राघवने त्याला परत भडकवलं ना तर तो काही करू शकतो. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच तू त्या राघवला अजून टॉर्चर कर. इतकं टॉर्चर कर ना की त्याला पुन्हा आपल्या फॅमिलीकडे बघायची हिंमत सुद्धा नाही झाली पाहिजे, कळलं? डोंट वरी मॉम. तसंही त्याच्या घरी काय चाललंय हे बघायला मी मोना आणि नेहाला पाठवले तिथे. गुड. ते सांगतीलच त्याच्या डॅडने कसं रिॲक्ट केलंय ते.
आणि तुला अपडेट मिळालं की ते तू मला सांगशील. येस कॉर्स. गुड. सो एन्जॉय दिस बेबी. गुड नाईट मॉम. बाय. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो मोना. अगं हा काय फोटो पाठवलास तू? हॅलो रॅम, तू म्हणालीस तसं आम्ही राघवच्या घराजवळ उभे आहोत. अगं तू इथे बाहेर थंडीत कुडकुडत उभा आहे ग. मला असं वाटतं त्याच्या घरच्यांनी ना आमचा फोटो पाहिलाय आणि त्याला घराच्या बाहेर काढलंय. व्हॉट? येस, बिचारा राघव. अगं आम्ही तर आता कारच्या बाहेर उतरलो तर आमचा बर्फ झालाय. तर त्या बिचाऱ्याचं काय झालं असणार? तू कधीच आता तिथेच उभा असणार. रॅम्स, हॅलो हॅलो रॅम्स, यू देअर? रॅम्स, या रॅम्स, मला असं वाटतंय तू तो फोटो पाठवून खूप मोठी मिस्टेक केलीस. तो फोटो नव्हता पाठवायला पाहिजे होतास ग. शट अप. कट केला. मी खरंच चूक केली आहे का? पण तू त्या माणसाचा मला खरंच खूप राग येतो. पण त्याने असं थंडीत उभं राहावं असंही मला नाही वाटत आहे. व्हॉट इफ त्याच्या डॅडने त्याला परत घरात घेतलंच नाही तर?